बोलू शकत नाही, आपल्याला कोणी काय करू शकत. जे होणार आहे ते सगळं शरीरासोबत. तेव्हा तेच होणार. मला म्हणे तुम्ही 700 आता टाका, 500 नंतर द्या. त्याला मी पुन्हा एक मधला मार्ग काढला. त्याला म्हणलं 600 आता टाकतो, 600 नंतर देतो, कारण की बाजार करायचा होता. बाजाराला सुद्धा जर पैसे नसतील तर ही वाईट बिकट परिस्थिती आहे. पैशाचा दोष नाही त्याच्यामध्ये, दोष आपलाच आहे ना. आपण पैशाला सुद्धा ठणकावून सांगितलं होतं असं पुढे ठेवून, तो पण व्हिडिओ आपल्याकडे असेल. म्हणलं होतं भाई मला तुझी काही गरज नाही, तू मला लालच नाही पाहिजे. मग ते नाराज झाला असावं ते पैसा. मला कळतं मग योगेश भाऊ तुम्हाला. तर आज आपल्याकडे समजा पैसा संपत आला आहे आणि आपला इतिहास आहे 4थीपासून. असा एक पण दिवस नसेल ज्या दिवशी आपल्याकडे पैसे नसतील. बहुतेक पैशाला माझ्यापासून करमत नसेल म्हणून पैसे माझ्याकडे येत असतील. आता समजा आपल्या खिशात आत्ता सध्या नाहीत, पण फोनपेला असतील 20-40 रुपये तरी नाही. असं आणखीन ते झालं नाही, म्हणजे झिरो झालं नाहीत आपण आणखीन सुद्धा. आणि बहुतेक मला तर वाटतं आता पुन्हा मी पैशाला एकदा माफी मागतो. मोबाईलमधल्या फोनपेमधल्या पैशाला सगळ्या, म्हणजे जे पैसे असतील त्याला सगळ्याला माफी मागतो की भाई आपल्याच्यानं चुकलं होतं तेव्हा. पैसा भाऊ मग माफ करा एकदा. पैसा भाऊ म्हणजे काही हरकत नाही भाई, तुला करतो माफ. केलं का माफ पैसा भाऊ? पैशानं तर माफ केला असावं कदाचित, पण दुनिया तुला माफ करणार नाही शंकर. काय करायचं, काय पण कर. पैसा तुला माफ करेल, पण दुसरा कोण आहे पुन्हा तुला माफ नाही करणार. आता तर अंधार व्हायला आहे. तर काय आपला व्हिडिओ झाला नाही एक सुद्धा. तर आपल्याला काय करायचं ते आपल्याच मनात नाही. आपल्याला ध्यान करायचं वाटू लागलं, पण ध्यान पण आता होणार नाही शक्य. पाहू झालं तर करू. आणि एक म्हणजे आज आपण साक्षी झालो होतो, तर योगेशला पाहू लागलो होतो आपण बाहेर जाऊन दुकानाच्या, की जो योगेश आहे तो कशी डील करणार आता ह्या माणसासोबत. 600 दिलेत योगेशनं, 600 राहिलेत. 600 दिल्यावर 600 राहिले तर काही गोष्टी झाल्या का. त्यानंतर पुन्हा काय करायचं योगेशला समजा कळत नाही. म्हणल्यावर आणखी 4 गोष्टी सांगणं महत्त्वाचं आहे. त्या बाबतीमध्ये योगेश भाऊ आता म्हणे गेला होता, काय हरकत नाही. तर मग नेमकं करायचं आहे काय. आता हा फोटो आपल्याला क्लिक करायचा आहे, स्क्रीनशॉट काढू, त्याच्याबद्दल काय वाद नाही. इकडं सूर्यभाऊ हे सगळ्या गोष्टी येतात. नेमकं आपल्याला करायचं आहे काय ते आणखीन पण नाही कळलं. एवढा व्हिडिओ बनवला आहे आपण. आता तर सध्या तर आपण मार्केटमध्ये हॉकीची व्हिडिओ एडिटिंग करायला सध्या फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकायला तिकडं वरी. आणखीन पण आपल्याला तेच काम बहुतेक करावं लागणार आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे. तर आता पुन्हा एकदा बसून घेऊ आपण खाली, नंतर बाकीच्या गोष्टीचा पाहूल गाडा. खाली बसली क्लिअर दिसायला आपण याच्यामध्ये. हा शॉर्ट व्हिडिओ बनवून आपण व्हिडिओ चालू केला होता. तर 14 मिनटं झाली ह्या व्हिडिओला. जाहिराती सगळं एकदम पद्धतशीर आपण व्हिडिओ बनवले होते. आपले 4000 वॉच टाईम झाला होता, $8 झाले होते. तरी पण आपलं चॅनल रियूज कंटेंटमध्ये आलं. म्हणजे यूट्यूब कंपनीचा काही घोळे तसं म्हणा होतं. यूट्यूब कंपनी बाकीच्या लोकांना दाखवायली, गलती मग आपलीच असणार आहे. आणि दुकान बंद केलं तर हा पण गलती आपलीच होती. आपणच लोकांना उराव घेतलं होतं समजा. अशा पण शब्दाचा काही प्रयोग करावा लागते, कारण की दुनियामध्ये चालायचं आहे आपल्याला. कसं असतं, हे शब्द भाषा इतकी महत्त्वाची नसते. हे एक माध्यम आहे किंवा साधनंसुद्धा महत्त्वाची नसते. तर आज जर मोबाईल नसला नसता तर आपल्याकडे नसला नसता. हे एक साधन बनलेलं आहे. जसं की राजाची तलवार होती, राजाला तलवार असल्याशिवाय युद्धामध्ये जाता येत नव्हतं. राजाची ढाल होती, राजाची ढाल घरी राहिली तर राजा युद्ध हरल. अशा काही गोष्टी होत्या. तसं आजची ढाल तलवार म्हणलं तरी जमान. सोशल मीडिया एक माध्यम आहे याच्या माध्यमातून आपण सोशल मीडियावर आपला दबदबा करू शकतो. आणि वेगळं काही युद्ध करायची गरज नाही. आज युद्ध बोलण्यानंच युद्ध तयार व्हायलेत. काय झालं, ती शेख हसीना पळून आली बांगलादेशातून. तिथं हिंदूवर अत्याचार व्हायला, कुठं मुस्लिमावर अत्याचार होत असतील चीनसारख्या देशात. आपल्याला धर्म हा फक्त माहिती आहे एकच, की माणुसकी हा एक धर्म आहे. कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही, कोणी जैन नाही, शीख ईसाई काही नाही. की धर्माच्या नावाखाली सगळं थोतांड आहे.
सनातन म्हणजे कधी न संपणारा, हिंदू सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये बसलेली, हिंदूला जे ते त्याला येत नव्हतं म्हणून त्यांना सिंधूला हिंदू केलं. हिंदू म्हणजे तिकडे उत्तर प्रदेशाचा भाग झाला. आपण हे जे आहे ते सह्याद्री पर्वताची मराठ माणसं आहेत, मराठमोळे. आरक्षणाच्या बाबतीत बी आपलं एक मत आहे किंवा जरांगे पाटलाला समजा आपला सल्ला आहे, पण तो सल्ला आपल्यापाशीच वैयक्तिक राहणार आहे. आपल्याला फक्त ही आठवण म्हणून आपण ठेवणार आहेत की पाटील जे आहेत त्यांनी आंदोलन तर केलेच भरपूर. त्यांच्याबद्दल आपल्या मनात काहीतरी मात्र शंका नाही. लोक त्यांना क्रांतीसूर्य म्हणतात, कदाचित ते असू बी शकतात. त्यांच्या समजा आपण रिलेटेड नाहीत किंवा आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही, त्याच्यामुळे आपण काहीच बोलू शकत नाहीत. त्याबद्दल आपल्याला इतकं माहिती आहे की फक्त मराठी माणसाला त्यांचा म्हणजे मराठा म्हणून त्यांचा सपोर्ट खूप आहे मराठा समाजाला. मराठा समाजाचे ते सूर्य आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण जरांगे पाटलाला सुद्धा ते मंत्री जुमानत नाहीत किंवा जरांगे पाटील तर साध्या आमदारांना जुमानत नाहीत, बोलतात ते सगळ्याला. तरी पण आपल्याला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, कारण की बहुतेक त्यांच्या एखादा आडमुठीपणा तिथं असेल. गरजवंतांना सोयऱ्यांना आरक्षण द्या म्हणतात, सगळे सोयरे त्या मुद्दा मांडतात. मुंबईला जाऊन आले तेव्हासुद्धा 90 किलोमीटर त्यांचा ताफा होता किंवा त्यांचा जे आहे ते लवाजमा होता म्हणता येईल आपल्याला. गर्दा होता खूप भयानक, ट्रॅफिक जॅम होती सगळी मुंबईहून येणाऱ्या लोकांची जाणाऱ्या लोकांची. तिथं जाऊन त्यांना समजा सरकारनं सी बनवलं थोडक्यामध्ये, असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. राज ठाकरेच्या मागं आता ते हादून लागलेत, त्याचं बी करिअर बहुतेक बरबाद करून सोडतात का काय करतात कोणास ठाऊक. आरक्षणाच्या मुद्द्यात ते म्हणजे असं एक ठाम भूमिका कधी घेतलेली याचा बी एक प्रश्नच आहे. समजा म्हणा घेतील तेव्हा जेव्हा त्याला घ्यायची त्यांना. पण आता आपण काय करायचं आहे, आपल्याला योगेश रुपले नावाचं योगेश थॉट्स नावाचं चॅनल बनवायचं. योगेश थॉटहून समाजात येणाऱ्या नवनवीन योजना असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतकरी बांधवांना, गरीब मित्रांना, मजुरांना किंवा जे परीक्षेच्या तयाऱ्या करतात त्यांनासुद्धा सगळ्या गोष्टी पुरवायच्या, काहीच ताण नाही घ्यायचा. आणि मेन म्हणजे आपला मुद्दा आहे 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्याकडं पैसे लाखाच्या पुढे आलेच पाहिजे. यूट्यूब चॅनलवरून लाखाच्या पुढे नाही, पण यूट्यूब चॅनल तरी आपलं मॉनिटाईज झालं पाहिजे. कारण की पैसा हा ऑक्सिजन आहे. आज मला कळलं आहे. कसं कळलं आहे? सोनाराच्या दुकानात गेलो, आईला घ्यायचं होतं, पण आईच्या तोंडावरलं जे समजा खुशी पाहिली मी चेहऱ्यावरली आईच्या, अशी खुशी नंतर करोडो रुपये देऊनसुद्धा विकत घेता येत नाही. समजा ज्यावेळेस आपल्यासोबत आई नसेल, आई घरी असेल किंवा मी परभणीला राहायला गेलो त्यावेळेस आपण कोणाला करोड रुपये दिले तरी ती खुशी आपल्याला विकत घेता येत नाही किंवा ते समाधान पाहायला भेटत नाही. आई आधी एकच जोडवं घेऊ लागली, आईला तर जाणीव असणार सगळ्या गोष्टीची. पण आपण ती खुशी पाहिल्यानंतर आपल्याला समजलं की आपल्याला दुनिया एक करायची. 1200 आज नाही झाली तर आज 600 आपल्याजवळ ते द्यायची, नंतर 600 द्यायची, काहीतरी कुठं करू. पण ह्या क्षणाचं ठीक आहे, नंतर तिथून पुढचं काय? जर आज आपल्याजवळ जेवायचे पैसे नसतील, 60 रुपयात जर मी आणि सर जेवत असतो, भविष्याचा तसं आपल्याला म्हणजे स्वतःसाठी किंवा एकदम आरामात आम्ही राहावं असं आपला कधीच म्हणजे अट्टहास नाही किंवा विचारसुद्धा नाही. फक्त घरचे किंवा जवळचे माणसं कसे मोठे होतील, केव्हा होतील, त्याचा ध्यास असते मनात. रामाचं मॅटर वेगळंच आहे जरा. तर रामाचं उदाहरण, मित्र आहे राम आपला, पण रामाचं उदाहरण आपल्याला इथं देणंच भाग आहे, कारण की आठवण राहिली पाहिजे. मी घरच्यापर्यंत कुठाने येऊ नये म्हणून परभणीला जाऊन राहिलो. आणि रामा जर त्याच्या लवरला किंवा समजा यक्सला भेटायला जायचं असलं तर घरून 1000 रुपये घेऊन जाते. आणि सगळ्यात मोठी कमाल ही आहे शंकर, की त्याची आई त्याला 1000 रुपये दुसरीकडून सुद्धा आणून देते. तर आपण नेमकं काय करावं म्हणजे आपल्याला कमाल वाटते या गोष्टीची, बाकी काहीच नाही. आणि असं जर एखाद्यानं बोलताना पाहिलं तर ते म्हणते हे पागल झाले. पण मला एक कळाले, नेमकं पहिले राजे महाराजे हुशार कोण होते. ते स्वतःला 1 तास देत होते, 1 दिवस देत होते, 1 प्रहर देत होते, किंवा 1 प्रहर देत असतील, आपल्याला तर माहीत नाही समजा कन्फर्म देत होते का नाही, पण नक्की देत होते. कारण की ध्यान, व्यायाम, योगासन, त्यांचा अभ्यास, विषय 18 आता त्यावेळेस होते, आता तर 6च विषय ठेवलेले आहेत आपल्याला इंग्लिश लोकांना किंवा इंग्रज लोकांना. ते आपल्या शाळा, त्या गुरुकुल जी पद्धत होती, व्यवस्था होती, ती बंद करून टाकली आणि कॉन्व्हेंट स्कूल आणलेत किंवा झडपी शाळा आहेत त्या आणल्यात. 1835च्या खाली राजू भाऊनं आपल्याला सांगितलेलं होतं म्हणून आपल्याला माहिती आहे, बाकी काही गोष्टी नाही एवढ्या. मेन गोष्टी आणखीन बी माझ्या समजा लक्षात आल्या नाही काय बोलायचं होतं, ते विसरूनच गेलेलो आहे मी. तर जाऊ दे, आता व्हिडिओ लयच मोठा झाला आहे, ठेवून देऊ आपण मोबाईल. आता करू रेकॉर्डिंग नाही, एकदम फोटो काढू सूर्याच्या ह्याच्यात.
ओके.